नमस्कार. तेजस हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजची आपली रेसिपी आहे ना, त्यात भरपूर अशा भाज्या मी टाकणार आहे आणि यापैकी एकही भाजी मुलांना आवडत नसेल तरीसुद्धा मुलं परत परत मागतील आणि एवढं टेस्टी लागतं ना की कायच सांगू. आता सुरुवातीला आपण ज्या भाज्या घेतल्या होता म्हणजे की फ्लावर, बटाटे, शिमला मिरची आणि कांदा पण घेतला होता. या सगळ्या भाज्या आपल्याला मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर मी हिरव्या मिरच्या पण मधून कट करून घेतल्या म्हणजे अख्ख्या घेतल्या आहेत. नंतर इथे मी लसूण सोलून घेतला व लसणाचे अद्रकही वरतून सोलून घेतलं. त्याचं जे वरचं टरकल आहे ते काढून लसूण व अद्रक छान बारीक कट करून घेतले. आधी आपल्याला मैदा व कॉर्नफ्लॉवरचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे, म्हणून मी इथे 1 वाटी मैदा व अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलं. हे आपल्याला भजींचं बॅटर मिळतो ना, अगदी तसंच आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. त्यात आपले बेसिक मसाले मी इथे अर्धा चमचा मीठ ॲड केलं आहे, थोडी हळद ॲड केली आहे, 1 चमचा लाल तिखट आणि कोथिंबीर पण ॲड केली आहे. कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची तर टाका, नाही टाकली तरी पण चालेल. आणि हे बॅटर छान मस्त मळून झालं. हळूहळू पाणी टाकायचं, एकदम पाणी ॲड करायचं नाही, एकदम पातळ पण आपल्याला करायचं नाही, एकदम घट्टही नाही, अगदी मीडियम कन्सिस्टन्सी. भजींपेक्षा थोडंसं घट्ट असतं आणि ते हाताला एकदम वेगळं लागतं. म्हणजे जेव्हा आपण डाळीचं पीठ मळण्यासाठी अगदी कमी पाणी लागतं, पण हे पीठ मळण्यासाठी मला अर्धा ग्लास पाणी ॲड केलं असेल मी यात. नंतर ह्या सगळ्या भाज्या आपण कट करून घेतल्या होत्या मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये, तर या बॅटरमध्ये ॲड करायच्या. इथे कढईत मी तेल गरम करत ठेवलं, तर गरम तेलात या सगळ्या भाज्या आपल्याला छान क्रिस्पी अशा तळून घ्यायच्या आहेत. आजच्या आपल्या रेसिपीचं नाव आहे व्हेज क्रिस्पी, म्हणजे भरपूर अशा भाज्या आणि त्या क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तेलात छान तळून घ्यायचं आहे. तुम्हाला आवाजावरून लगेच कळेल किती छान मस्त क्रिस्पी तळून झाले आहेत आपल्या व्हेजिटेबल्स. आता यातलं जे एक्स्ट्रा जे तेल आहे ते निथरण्यासाठी मी त्यांना चाळणीत ठेवून घेते आणि अशाच प्रकारे पुढचे पण आपल्याला व्हेजिटेबल्स छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि यांना आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे. म्हणून मी इथे त्याच कढईतलं जे आधीचं तेल होतं ते काढून घेतलं दुसऱ्या भांड्यात. त्यात मी अर्धा पळी तेल ठेवलं आहे आणि जिरं, मोहरी, आपण चॉप करून घेतलेले अद्रक, लसूण, हिरवी मिरची ॲड केली. ती छान मस्त लालसर रंग येईपर्यंत परतवून घेतली. यात मी 2 चमचे रेड चिली सॉस, 2 चमचे टोमॅटो सॉस व अर्धा चमचा सोया सॉस ॲड केला. यात मी व्हिनेगर ॲड केलेलं नाही आहे आणि जी कॉर्नफ्लॉवरची प्युरी होती ती मी यात ॲड केली आणि ती छान परतवून झाली की यात ज्या आपल्या व्हेजिटेबल्स आपण क्रिस्पी तळून घेतल्या होत्या त्या ॲड करायच्या आणि या छान मस्त मिक्स करून घ्यायच्या. आणि या मिक्स झाल्यानंतर आपल्याला गॅसचं फ्लेम बंद करायचं आणि ह्या एका प्लेटमध्ये सर्व करायचा. म्हणजे ते सॉसेस असतात ना त्या व्हेजिटेबल्सला लागतात, इतके छान लागतात. तुम्ही पण तुमच्या घरी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. खूपच छान यम्मी झाले होते व्हेज क्रिस्पी. मला हे तुम्हाला पण द्यायला खूप आवडलं असतं, पण ते शक्य नाही. बट एनिवेज तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत. बाय.